हाय हॅलो नमस्कार। आपल्या पूजा तमशेट्टे या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी सोप्या पद्धतीची झटपट तयार होणारी हिरव्या कच्च्या केळीची भाजी कशी बनवायची हे करून दाखवणार आहे। तर बघा, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आवडल्यानंतर मैत्रिणींना पुढे शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या पद्धतीची ही भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवायला मात्र विसरू नका। तर आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात। तर बघा, या ठिकाणी मी 4 कच्ची केळी घेतलेली आहे। तर बघा, या केळीवरची साल आपल्याला काढायला खूप अवघड जातं, तर त्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने ही साल कशी काढायची मी तुम्हाला सांगते। एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्यानंतर वरती चाळणी ठेवून चाळणीमध्ये 4 केळी आपण इथे ठेवलेली आहे आणि बघा 5 ते 7 मिनिटांनंतर ही केळी छान वाफून होते आणि लगेचच आपली ही साल केळीपासून बाजूला होते। तर बघा, आता हे मी 7 मिनिटं वाफवायला ठेवल्यानंतर थंड झाल्यावर आपण याच्यावरची साल काढूयात। तर इकडे ही केळी वाफेपर्यंत मी मस्त बटाट्याचा पराठा बनवलेला आहे। पराठे बनवून झाल्यानंतर काही पोळ्या पण मी बनवणार आहे। तर या ठिकाणी आता फोडणीसाठी आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय। तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरं आणि बारीक कापलेला कांदा यामध्ये आपण तळायला टाकलाय। तर बघा, आता केळीवरची आपण साल काढून घेतलेली आहे, छान थंड सुद्धा झाले। तर बटाट्यासारखे आपल्याला याचे काप करून घ्यायचे, म्हणजे हव्या त्या आकाराचे। तर बघा, अशा पद्धतीने मी हे कट करून घेतले। त्यानंतर कांदा हा आपला चांगला लालसर होईपर्यंत परतून सुद्धा घेतलाय। त्यानंतर त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि गरम मसाला मी थोडासा टाकलेला आहे। बघा, सोबतच आपण चिमूटभर हिंग आणि सांबर मसाला मी इथे वापरत आहे। म्हणजे असं काही नाही का फक्त सांबरासाठीच हा मसाला यूज करावा। मी बऱ्याचशा भाज्यांमध्ये सांबर मसाला यूज करते, खूप टेस्ट भाज्या होतात। तर तेलामध्ये आपण हे सगळे मसाले टाकले, छान तळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता केळीचे काप टाकूयात। तर ही पूर्ण भाजी बनण्यासाठी आपल्याला फक्त 5 मिनिट लागतील, कारण आपण केळी छान वाफून घेतली होती, त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागणार नाही। तर या मसाल्यांमध्ये आपण केळीचे काप छान परतवून घेतलेत आणि अगदी चवीपुरतं असं मीठ सुद्धा यामध्ये ॲड केलेलं आहे। तर बघा, आता पूर्ण भाजी फ्राय करून झाली। जर तुम्हाला अशी सुकी भाजी ठेवायची असेल तर तुम्ही फक्त यावरती 2 ते 3 मिनिटं असं झाकण ठेवा, म्हणजे ही भाजी लगेच तयार होईल। जर तुम्हाला थोडीशी ओलसर हवी असेल तर त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाका, पुन्हा 2 मिनिटं झाकण ठेवून भाजी छान शिजवून घ्या। भाजी शिजवून झाल्यानंतर इथे मी शेंगदाण्याची भरड टाकलेली आहे। शेंगदाणे आपल्याला जास्त बारीक वाटून घ्यायचे नाही, तर भाजी खूप छान लागते बघा। तर आता मला पुन्हा एकदा थोडीशी सुकी वाटते, तर यामध्ये अगदी थोडंसं पुन्हा पाणी मी ॲड केलं आणि आता फायनली आपली भाजी रेडी झालेली आहे। तर या ठिकाणी मी वाळलेली कोथिंबीर टाकलेली आहे, घरची कोथिंबीर असल्यामुळे। आता शेवटी फक्त 1 मिनिट भाजी छान शिजवून घ्या आणि आता फायनली आपली भाजी रेडी झालेली आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने 7 ते 8 मिनिटांमध्ये ही भाजी झालेली आहे। म्हणजे केळी वाफवण्यापासून तर भाजी होईपर्यंत साधारण 10 ते 12 मिनिटात आपली ही भाजी रेडी होते। तर इकडे माझ्या पोळ्या सुद्धा झालेल्या आहेत। आता गरमागरम जेवणासाठी ही भाजी रेडी आहे आणि इकडे पोळ्या सुद्धा करून झालेल्या आहेत। तर या ठिकाणी जेवणासाठी मी ताट तयार केले, बटाट्याचा पराठा, पोळी, त्याचबरोबर भाजी, लोणचं आणि दही। तर बघा, पराठा, दही खायचं, त्याचबरोबर पोळी आणि केळीची भाजी, तर सोबतच तोंडी लावण्यासाठी लोणचं सुद्धा आहे। तर फ्रेंड्स, आता हे जेवणासाठी ताट तयार झालेलं आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की या पद्धतीची कच्च्या केळीची भाजी ट्राय करून बघा। पुन्हा भेटूयात अशाच व्हिडिओसोबत। धन्यवाद।